हाय हॅलो नमस्कार. मी निर्मला अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इट्स अन्वीज मम्मी. आणि आम्ही चाललो आहोत मैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरला, जे की खूप प्रसिद्ध आहे आणि खूप लोक तिथे जातात. एवढी गर्दी असते तिथे, बापरे बाप. मी जवळजवळ 2 ते 3 वेळा गेले, पण मला एकदाही दर्शन मिळालं नाही. आणि आजही आम्ही गेलो, पण दर्शन काय आम्हाला तरी मिळालं नाही आहे. आणि गर्दीत थोडं पुढे गेल्यावर तुम्ही बघू शकता, गर्दी एवढी आहे की विचारू नका. हे मंदिर माता दुर्गेचे रूप मानले जाते आणि मैसूरच्या घराणे जे आहेत त्याची कुलदेवी आहे ही. मैसूरमध्ये विजयनगर साम्राज्याचा प्रभाव आल्यानंतर या मंदिराला जास्त महत्त्व प्राप्त झाले. पौराणिक कथेनुसार माता दुर्गा देवीने चामुंडी टेकडावर महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हे मंदिर द्रविड शैलीत बांधलेले असून त्याच्या 7 मजली गोपुरमची रचना अत्यंत भव्य आहे. मैसूरच्या वाडेयार राजघराण्यातील सदस्य या देवीची पूजा करतात आणि ते या देवीला संरक्षता देवी मानतात. चामुंडेश्वरी मंदिर हे भारतातील 18 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. त्याच्याचमुळे इथे वर्षभर भाविकांची खूप जास्त गर्दी असते. श्री चामुंडेश्वरी मंदिर हे मैसूरच्या बस स्टँडपासून जवळजवळ 13 किलोमीटर अंतरावर आहे, जे भारतातील कर्नाटक राज्यातील प्रमुख शहर आहे. श्री चामुंडेश्वरी मंदिर हे फक्त भारतातच नाही तर परदेशातही तेवढंच प्रसिद्ध आहे. चामुंडेश्वरी मंदिराच्या गाभाऱ्यात देवी चामुंडेश्वरी ही दगडामध्ये छान अशी कोरलेली आहे. 8 हात आणि बसलेल्या स्थितीत ती शक्ती आणि कृपेचा प्रसार करते. मंदिराचे सुंदर प्रवेशद्वार प्रत्येक पर्यटकाचे लक्ष वेधून घेतात, कारण त्यात चांदीचे दरवाजे आहेत आणि ते राजेशाही भूतकाळाची झलक देतात. हा असा छोटासा इतिहास आहे चामुंडेश्वरी मंदिराचा. आणि मी जवळजवळ 2 ते 3 वेळा आले, पण मला काही दर्शन मिळालं नाही. इथे नेहमीच एवढी गर्दी असते. आणि तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल ना, तर तुम्ही वीकेंडला नाही तर वीकडेजमध्ये जायचं. आणि त्याच्यानंतर ना वीकडेजमध्ये जरी गेला ना तर 2 ते 3 तास आरामात लागतात दर्शनाला. तर आम्हाला मुलांना खूप ऊन वगैरे लागत होतं आणि मी थोडीशी झोपली पण होती, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि परत आलो. त्याच्यानंतर इथं थोडंच पुढे आल्यानंतर अन्वीला आईस्क्रीम किंवा ज्यूस पाहिजे होतं, तर इथं आम्ही उसाचा रस तिला पाजत आहोत. आणि त्याच्यानंतर थोडं पोरांनी आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि तिथूनच आम्ही निघलो. तर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही प्रायव्हेट कार वगैरे करून जाऊ नका, कारण की आम्हाला प्रायव्हेट कारसाठी 2000 रुपये मागितले होते वर जाण्यासाठी. आणि बसने आम्ही गेलो, गव्हर्मेंट बसने, तर फक्त 120 रुपयांमध्ये जवळजवळ आम्ही 5 जण वर गेलो. तर बसनेच जा. आणि इतिहासात सांगितल्याप्रमाणे महिषासूरचा वध चामुंडेश्वरी देवीने केला होता, तर त्याचीच मूर्ती इथे बाहेर आल्यानंतर आहे. आणि खूप छान मोठी मूर्ती आहे ही. आणि इथे पोरांनी आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि आम्ही इथं बस स्टँडवरच बसलो होतो बसचं वेट करत. तर आम्ही बसनेच प्रवास केला आहे. चला परत भेटूया अशाच एका छोट्या लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.